नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. विशाल पाटील यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात. राजधानी दिल्लीत जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत पंतप्रधानांच्या निवासाकडे कूच करणाऱ्या खासदारांना मंगळवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. प्रियांका गांधी यांनाही याच पोलीस ठाण्यात ठेवले गेले आहे. मंगळवारी दुपारी 3:30 वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासापासून खासदारांनी मोर्चाला सुरुवात केली. मंगळवारी दुपारी 3:30 वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानापासून खासदारांनी मोर्चाला सुरुवात केली. पंतप्रधानांच्या निवासाकडे निघालेल्या या मोर्चात खासदार विशाल पाटील हे प्रियांका गांधी यांच्यासोबत सहभागी झाले होते. त्यांना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या बंगल्यासमोर रोखण्यात आले. ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी केली. याबाबत दूरध्वनीवरून माहिती देताना खासदार पाटील म्हणाले, आंदोलनाबाबत सरकार अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागत असून या दडपशाहीला काँग्रेस कधीच भीक घालणार नाही.